आपल्याला कळत नाहीये का? नाही मला नाही जायचं. बरोबर चल. सोड. अरे अरे काय चाललंय? काय चाललंय? शांत बसा, दोघेही शांत बसा एकदम. काय झालं विनायक? गुरुजी हा विष्णू शाळेत यायला नाही म्हणते, शिकायलाही नाही म्हणते. आम्ही सगळे घरचे त्याला सांगून सांगून थकलो, पण हा कोणाचंच ऐकत नाही. शेवटी आज मी त्याला बळजबरीने इकडे ओढत आणलंय. आता तुम्हीच त्याला सांगा. अहो याच्या बरोबरची मुलं दुसरी तिसरीत गेली आणि याला साधी मुळाक्षरे सुद्धा येत नाहीये. नको येऊ देत, तुला काय त्याचे? पाहिलं गुरुजी? शांत राहा, एकदम शांत राहा. अरे विष्णू, तुम्ही याला ना सोडूच नका. रोज याला इकडे असं ओढत आणावं लागलं ना तरी चालेल, पण विनायक शांत हो तू. विष्णू, तुला शाळा आवडत नाही का रे? मला शाळेत जायचं नाही. पुस्तक समोर आलं की डोकं भडभड करायला लागतं. मग काय आयुष्यभर कबूतर उडवत फिरायचं आहे का? कबूतर म्हणजे काय रे? हो, दिवसभर हेच करत असतो हा. कुत्र्यांना उभं राहायला शिकव, माकडांना नाचायला शिकव, कबूतर उडव. याचं पुढे कसं होईल याच्या काळजीने आईला सुद्धा आजारपण आलं. विनायक तू शांत हो. विष्णू मला सांग, तुला शाळा आवडत नाही, मग नेमकं काय आवडतं? अरे आम्हाला तरी कळू देत, विष्णुपंत छत्र्यांना काय आवडतं ते. मला सगळे प्राणी खूप आवडतात. त्यांची आणि माझी ना लगेच मैत्री होते. ते माझं सगळं ऐकतात. मला घोडे ना खूप आवडतात आणि मला घोडेस्वारीही शिकायची आहे. प्राण्यांची अजून छान बोलायला शिकायचंय. प्राण्यांना वेगवेगळ्या गोष्टी करायला शिकवायचंय. पाहिलं गुरुजी? विष्णू तुझा गुरुजी पण विनायका, काही जण वेगळेच असतात. त्यांना एक वेगळाच नाद ऐकू येत असतो. त्यांना त्याच नादाचं वेळ असतं. त्यांचा ओढा तिकडेच असतो. आपण कितीही जबरदस्ती केली ना तरी विष्णू शाळेत रमणार नाही, अभ्यास करणार नाही आणि त्यामुळे आपल्याला त्रास होईलच. तो मात्र कायमचा कोशात जाईल. विनायका, त्याला जे करायचे ते करू देत. बघ मी तुला नक्की सांगतो, तो वेगळं काहीतरी छान करेल. हा छोटा विष्णू म्हणजे विष्णुपंत छत्रे यांचा जन्म इसवी सन 1840 साली सांगली जवळील अंकलखोप या गावी झाला. आणि हे सांगलीतील एका गावातील विष्णुपंत छत्रे पुढे जाऊन संपूर्ण भारताचे सर्कसवाले छत्रे झाले आणि पहिली भारतीय सर्कस सुरू केल्याबद्दल इतिहासात भक्कम स्थान त्यांनी मिळवलं. या आधी सुद्धा भारतामध्ये सर्कस होत्या, परंतु त्या विलायती लोकांची संपूर्ण भारतीय चमू गोळा करून सर्कस सारखा एक अजब खेळ भारतामध्ये रूढ करणारे विष्णुपंत छत्रे हे पहिले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना, त्याचप्रमाणे गोखले गुरुजींना म्हणजे छत्र्यांचे जे गुरुजी होते त्यांना यांच्याविषयी काहीसं जाणवलं असावं. म्हणूनच त्यांनी पुस्तकाच्या जाळ्यातून बाहेर काढून विष्णुपंतांना निसर्गात हरवून जायला लावलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे आपल्या देशात सर्कस नावाचं एक अजब प्रकरण सुरू झालं. ते रुजलं आणि मोठं सुद्धा झालं. लहान असतानाच विष्णूनं कितीतरी कुत्री, माकड, ससे, बोकड यांचा सांभाळ केला होता. बरं, ते त्या प्राण्यांना अंजरायचे, गोंजारायचे, त्यांची काळजी घ्यायचे. एवढंच नाही तर त्यांना उड्या मारायला, कुलांट्या घ्यायला, एकमेकांच्या पाठीमागे उभं राहायला शिकवायचं. या सगळ्याचा जणू नादच लागला होता त्यांना. घोड्यांविषयी त्यांना विशेष प्रेम होतं आणि लहान असतानाच त्यांना घोडेस्वारीही जमली होती. परंतु त्यावेळेच्या रूढींप्रमाणेच विष्णूचं वयाच्या 16व्या वर्षीच लग्न देखील झालं आणि प्रपंचासाठी घरच्या लोकांच्या आग्रहामुळे रामदुर्ग संस्थानात भावे या अधिकाऱ्यांकडे महिना फक्त 3 रुपये या पगारावर विष्णूला चाबूक स्वराची नोकरी करावी लागली. काय रे विष्णू, कोणत्या विचारात आहेस? कुणाशी भांडण तंटा झाला का? अरे काय झालं? नाही, तसलंच काही नाही. पण माझं या कामामध्ये मन रमत नाही रे. हो, ते आलंय माझ्या लक्षात. मग काय करायचा विचार आहे पुढे? मला हे प्राण्यांसोबत राहायला आवडतं, हे कामही आवडतं, त्यांच्यासोबत कष्ट करायला आवडतात, पण या
सगळ्यांमध्ये माझं फारसं समाधान होत नाही. मग जर का तुझं मनच लागत नाहीये तर काम करण्यात काहीच अर्थ नाहीये. तुला सांगतो सदाशिव, मला प्राण्यांमध्ये विशेषतः घोड्यांचा जास्त लळ आहे. मला त्यांच्यासोबत राहायला, त्यांच्यासोबत रपेट करायला, त्यांच्यासोबत काम करायला, त्यांचं निरीक्षण करायला खूप आवडतं. आता मला सांग, घोड्यांना सतत एकच काम करून कंटाळा येत नसेल का? त्यांना सुद्धा माझ्यासारखं वेगळं काहीतरी करायचं असेलच काही. मग हेच तुझं पुढचं ध्येय असू शकतं ना. हा, पण म्हणजे काय? हे बघ, तुला काहीतरी नवीन करायची इच्छा आहे आणि तुझ्या मते घोड्यांना पण काहीतरी नवीन करायची इच्छा आहे. तर मग तू अश्वविद्या शिक ना. ही उत्तम कल्पना आहे. पण मी शिकू कोणाकडे? ग्वाल्हेरला एक अश्वविद्या निपुण सरदार आहेत, बाबासाहेब आपटे. त्यांचा या क्षेत्रातील अधिकार खूप मोठा आहे. मला वाटतं तू त्यांच्याकडे जावं. उत्तम, मला आत्ताच निघायला हवं. हो, पण विष्णू, पैशांचा देखील विचार कर. तुला तिकडे पैसे मिळणार नाहीत आणि इकडची नोकरी सुद्धा सोडावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार मी केलाय सदाशिव. प्रत्येक गोष्टीमध्ये पैसाच महत्वाचा नसतो. आता मी ज्ञान मिळवायला चाललोय, लवकरच मला त्याचं फळही मिळेल. हो, पुढे चालला. मला बाबासाहेबांना भेटायचंय. बाबासाहेब कोणाला भेटत नाही. मी फार लांबून आलोय. चला आता निघा ना. माझं खरंच फार मला महत्वाचं. बोललो ना. माझ्या घरावर पाळा ठेवून आहात काय? नाही, मी नाही, बरेच दिवस झाले मी पाहतोय की तुम्ही इथे घुटमळत आहात. काय काम आहे? मला अश्वविद्येमध्ये रस आहे. हिंदुस्थानात तुमच्यासारखा अश्वविद्येत निपुण गुरु मला शोधूनही सापडणार नाही. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारा. तुमच्याकडून विद्याग्रहण व्हावं म्हणून खूप लांबून आलोय हो मी. मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तसं वागायला तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मला केवळ एक संधी द्या. केवळ या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस बाहेर वाट पाहत होता? विष्णुपंत छत्रे यांनी बाबासाहेब आपटे यांच्याकडे अश्वविद्येचं शिक्षण घेतलं आणि 2 वर्षातच ते अश्वकलेत तरबेज झाले. बाबासाहेब आपटे हे त्यांच्या शिक्षणावर आणि साधनेवर खुश होते. त्यांनी एका ठिकाणी असं म्हणून ठेवलेलं आहे की विष्णूला घोड्यावर बैठक मारायला सांगितली आणि बैठकीखाली बत्तासा ठेवला तर कितीही नाठाळ घोडा असू दे, बैठकीखाली ठेवलेला बत्तासा फुटणार नाही, एवढी त्याची मांड पक्की आहे. आहे की त्या काळी गुरु इतक्या सहजासहजी आणि इतकं भरभरून कौतुक करत नसत. बाबासाहेबांनी हे केलं याचा अर्थ छत्रे असामान्य विद्यार्थी होते यात शंका नाही. छत्रे यांनी त्याच काळात अनेक दरबारचे आणि श्रीमंतांचे नाठाळ घोडे वठणीस आणून स्वतःचं कसब सिद्ध केलं आणि लोकांची वाहवा देखील मिळवली. एखाद्या गोष्टीमध्ये जर परफेक्शनचा, अचूकतेचा ध्यास असेल तर ते साध्य करण्यासाठी वर्षानुवर्ष साधना करावी लागते. मेहनत आणि जिद्द दोन्हींचा कस लागतो. योग्य ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी वणवण करावी लागते आणि हे सगळे कष्ट छत्रे यांनी घेतले आणि म्हणूनच अल्पावधीतच छत्रे यांचं नाव हिंदुस्थानातील अव्वल घोडेस्वार म्हणून घेतलं जाऊ लागले. अहो, अप्रतिम, अद्भुत. अहो, सर्कस म्हणावे की चमत्कार. माझ्या तर डोळ्याचे पारणेच फिटले त्यांच्या कसरती पाहून. काय ते लवचिक शरीर, त्यांच्या कोलांट्या उड्या आणि ते लंबू जोकर आणि रिंग मास्टरच्या तालावर नाचणारे प्राणी. हो, आणि त्या नृत्य करणाऱ्या ललना. केवळ अप्रतिम, अप्रतिम. पण तुम्हाला सांगतो, हा चमत्कार नाही बरं, या मागे त्यांची आहे मेहनत आणि कल्पनाशक्ती. विल्सन कंपनीचा मॅनेजर
सर्कशीतील मुख्या प्राण्यांना त्याने स्वतः प्रशिक्षण दिले. तो पहा. काय सांगताय? चला आपण त्यांना भेटायला पाहिजे. चला. अहो व्यस्त आहे तो आणि आपण भेटून काय करणार? नाही, चला आपण निघूया. नाही नाही, अहो त्यांच्या मेहनतीचं आपण कौतुक करायला पाहिजे. मला त्यांच्याशी बोलायचं, त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं. अहो त्यांनी हे जे काही काम करून ठेवलंय ते काही साधं सुधं काम नाही आहे आणि कलावंत आहेत ते, आणि कलावंतांचं कौतुक आपणच करायला पाहिजे, हो की नाही? चला बरं भेटूया. आमच्या सर्कस वर्ल्ड लार्जेस्ट सर्कस आहे, द बेस्ट इन द वर्ल्ड. आणि इथल्या लोकांना नॉट पॉसिबल पॉसिबल त्या लोकांना म्हणजे म्हणजे यू इंडियन्स. अगदीच तसं नाही. You know something? This is practically not possible. You know why? कारण तुमच्या लोकांना शिस्त नाही. जिथे लोकांना शिस्त नाही तिथे animals शिस्त कुठून लावणार? You know, practically it will take more than 100 years to make this type of circus. Oh God. 100 वर्षात ही सर्कस येणार नाही, खरंय, पण 1 वर्षात ही सर्कस उभी राहील. 1 year. हो, आणि तेही तुमच्या सर्कशीपेक्षा कित्येक पटीने चांगली. अरे काय बरळतोयस तू? कशाला उगाच लहान तोंडी मोठा घास? हे सगळं कसं शक्य आहे तुला? अरे हा परका माणूस आपल्याच देशातून आपल्याच देशाची बदनामी करतोय, आपल्याच लोकांना घालून पाडून बोलतोय. हे तुम्हाला सहन तरी कसं होतंय? मला हे सहन होणार नाही. आणि मी ह्या माझ्या तोंडाच्या फक्त वाफा दौडत नाहीये, मी जे बोलतोय ते करून दाखव. Mister, if you are not able to build this type of circus within 1 year, you will work as a servant in my circus. ही वेळच येणार नाही. कदाचित तुम्हालाच तुमच्या सर्कशीचा गाशा गुंडाळून निघावं लागणार. विष्णुपंत छत्रे यांनी सर्कस उभारणीचा विडा तर उचलला, परंतु त्यांचा तिथपर्यंतचा मार्ग खडतर मात्र होता. आपल्या काही मित्रांच्या सहाय्यानं छत्रेंनी भांडवल गोळा केलं. सर्कसचा चमू तयार करण्यासाठी त्यांनी कलाकार, तंत्रज्ञ यांची जमवाजमव सुरू केली आणि अर्थातच प्राण्यांना शिकवण्यासाठी ते स्वतः उभे राहिले. संस्थानिकांकडून काही प्रमाणात आर्थिक मदत तर मिळवलीच, शिवाय कुरुंदवाड, जव्हार अशा ज्या ज्या ठिकाणी संस्थानातील घोड्यांच्या पागा विष्णुपंतांच्या देखरेखीखाली होत्या त्यांच्या पागांमधून विष्णुपंतांनी उत्तमोत्तम घोडे निवडले. तसेच या देखरेखीसाठी असलेला नोकर वर्ग सुद्धा त्यांनी आपल्या सोबत घेतला बरं का. पण तरीही पैसे मात्र कमी पडत होते. शेवटी बरचसं सामान, प्राणी उधारीवर विकत आणून त्यांनी या प्राण्यांना म्हणजे घोडे, कुत्री, बोकड यांना वेगवेगळ्या आकर्षक कसरती शिकवायला सुरुवात केली. विल्सन सर्कस पाहिल्यानंतर बरोबर 1 वर्षाने म्हणजे नोव्हेंबर 1883 मध्ये पहिली भव्य भारतीय सर्कस उभी राहिली आणि तिला नावही सार्थच दिलं गेलं, ग्रँड इंडियन सर्कस. छत्रे फक्त सर्कस उभारून थांबले नाही, तर त्यांनी त्याला उत्तम व्यावसायिक स्वरूप सुद्धा दिलं. आपल्या ग्रँड इंडियन सर्कसची त्यांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने जाहिरात सुद्धा केली. विष्णुपंत छत्रे यांनी सर्कस मधील सगळ्या कलाकारांची आणि प्राण्यांची एक भव्य मिरवणूक काढली. काय नव्हतं या मिरवणुकीत? मजेदार पोशाखातले विदूषक, सजवलेले घोडे, 4-5 पिंजऱ्यांमधून खेळ करत असलेली माकडे, कुत्री, तंग कपड्यातील कसरतपटू, लेझिम, ढोल आणि ताशे, तुताऱ्या यांचा नाद आसमंतात घुमवत ही मिरवणूक 3 दिवस मुंबईच्या रस्त्यातून फिरत होती. या मिरवणुकीतील कलावंतांनी मुंबईच्या जनतेस सर्कसच्या खेळाची हजारो हँडबिलं वाटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्कशीचं ठिकाण हे विल्सन सर्कसच्या तंबू शेजारीच होतं. आता अखेर तो दिवस आला. सर्कशीचा पहिला प्रयोग लागला आणि भारतीय कलाकार, भारतीय प्राणी, भारतीय वातावरण, भारतीय वाद्ये अशा या पहिल्या प्रयोगालाच मुंबईच्या जनतेनं तुफान गर्दी केली आणि पुढे ही गर्दी प्रत्येक खेळानुसार वाढतच राहील. या सगळ्या यशामध्ये विष्णुपंत छत्रे यांना अनेक अडचणी आल्या, परंतु आपल्या अंगभूत असलेल्या जिद्दीच्या आणि कलेच्या जोरावर त्यांनी त्या शिताफीनं सोडवल्या.
दादा काय हे? काय झालं? आपण प्रत्येक खेळाचे पैसे असे वाटून का टाकतोय? तेच तर आपलं उत्पन्न आहे, आपल्या व्यवसायाचा नफा आहे. हा आपल्या व्यवसायासाठीच वापरला गेला पाहिजे. मागल्या महिन्यात तू स्वातंत्र्य चळवळीला मदत केली, त्याआधी परवा एका शाळेला मदत केली. पण हे फक्त मीच म्हणत नाही, तुझ्या पाठीमागे सर्वांमध्ये हीच कुजबूज असते. धंदा करायचा असेल तर धंद्यातील लोकांचा आणि धंद्याचा पण विचार झाला पाहिजे. तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण त्याचबरोबर आपण समाजाचा विचार करायला पाहिजे की नाही? काशी, अरे हे लोक आहेत म्हणून आपली सर्कस सुरू आहे. तुला माहिती, संपूर्ण मुंबई प्रांतातील लोक आपली सर्कस बघायला येतात. 5-5, 6-6 वेळा सर्कस बघितलेले लोक आहेत. गावागावातून गाड्या करून तंबूत मुक्कामाला थांबतात लोक. कशासाठी? कारण की त्यांचं आपल्यावर प्रेम, त्यांना आपल्याबद्दल आदर वाटतो. काशी, मग आपली मेहनत, आपलं कौशल्य त्याचं काहीच मोल नाही. काशी, तुला माहिती आहे मला मूळबाळ, मी तुझ्याकडे माझा उत्तराधिकारी म्हणून बघतोय. माझ्यानंतर तुलाच सर्कस चालवायची आणि तुला सुद्धा अशीच सर्कस चालवायची आहे. हे बघ काय, पैसा माणसाला जन्मभर पुरत नाही, पण प्रेक्षकांचं प्रेम, जनतेचं प्रेम तुझ्या पाठीशी आयुष्यभर राहील. आलं लक्षात? छत्रे, तुमची सर्कस पाहिली. खर्चर मी इथून पुन्हा माझ्या देशात का हो? तुमची सर्कस सुरू केल्यापासून माइन विल्सन सर्कस, no one watches, no one comes to us. What shall I do here? की तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं, एक दिवस असा येईलच. By the way, तुम्ही अॅनिमल्सला एका वर्षात खूप चांगली ट्रेन केलेली आहे. You know something? आमच्या सर्कसची कसरतीपेक्षा yours is superb, mind blowing. I salute you. Good luck. पाहिलंस, माणसं सांभाळली नाही की मोठ्या मोठ्या सर्कशींना कसा गाशा गुंडाळायला लागतो. एक सांगू, माणसाला कितीही यश मिळालं ना तरी कृतज्ञता कधी विसरायची नाही. आलं का? आज खेळात फारच बहार आली. तुमचं प्राण्यांवरचं प्रभुत्व असाधारण आहे. इतकी भव्य सर्कस आपल्या हिंदुस्थानी माणसांनी चालवावी यासारखी आनंदाची आणि अभिमानाची दुसरी गोष्ट नाही. आम्ही तुम्हाला इनाम देण्याचं ठरवलंय. आपली कृपा दृष्टी अशीच असू द्यावी महाराज. बोला विष्णुपंत, काय हवंय तुम्हाला? जमीन, पैसा, अलंकार, काय हवं असेल ते मागा, अगदी निसंकोच. महाराज, काही वर्षापूर्वी माझे वडील मुनीम म्हणून येथे चाकरीस होते. हिशोबात चूक झाली म्हणून त्यांच्यावर अफरातफरीचा आळ आला आणि जमखिंडी संस्थानातून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि प्रवेशबंदीही करण्यात आली. महाराज, मोरोपंत छत्रे तुमचे वडील का? हो महाराज. ठीक, काय मग तुमची इच्छा आता? महाराज, माझ्या वडिलांवरील सगळे आरोप मागे घ्यावेत आणि त्यांच्यावरील प्रवेशबंदी हटवावी, हेच मी माझ्यासाठी इनाम समजेल. महाराज, छत्रे, तुम्ही इनाम म्हणून काही मागू शकला असता, पण तुम्ही काय मागितलं ते स्वतःच्या वडिलांसाठी शुद्धीपत्र. पण त्याच वेळी आमच्या लक्षात आलं की त्यावेळी मोरोपंतांवरती केलेले अफरातफरीचे आरोप चूक आहे. ज्या माणसाने असा सुपुत्राला जन्म दिला तो कलंकित चारित्र्याचा असू शकत नाही. नेमकी मोरोपंत यांच्यावरील बंदी प्रवेश रद्द करा, त्यांना दरबारात बोलवून घ्या आणि त्यांचा योग्य तो सन्मान करा. आणि हो, विष्णुपंतांना जी काही आवश्यक मदत लागेल ती आपल्या राजकोषात या. धन्यवाद महाराज. आयुष्याच्या शेवटच्या वर्षांमध्ये छत्रे यांनी सर्कशीची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या छोट्या भावावर काशीनाथवर सोपवली आणि स्वतः
संगीत साधनेत रममाण झाले. ते आणि त्यांचे गुरुबंधू रहिमत खान साहेब हे तासन तास संगीत रियाजात दंग असत. विचार करा ना, एवढं मोठं सर्कशीचं विश्व उभारून त्यांनी निस्वार्थीपणे एका क्षणाचाही विचार न करता त्याची जबाबदारी स्वतःच्या भावाकडे काशीनाथकडे सुपूर्द केली आणि एका योग्याप्रमाणे आपलं पुढील आयुष्य व्यतीत केलं. एखादी गोष्ट मनात आली की त्याचा ध्यास घेतल्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करणं, त्यासाठी लागतील तेवढे कष्ट घेणं, त्यात अव्वल काम करून दाखवणं, कर्तृत्व गाजवणं, यासाठी लागते ती जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास. या सर्व लोकांनी 200 वर्षांपूर्वी हे सगळं करून दाखवलं, जेव्हा संपूर्ण समाज त्यांच्या विरोधात होता, कुठल्याही सुखसोयी त्यांच्याकडे नव्हत्या. आता आपल्याकडे सगळं आहे, परंतु कमी आहे ती एकाच गोष्टीची, ती म्हणजे जिद्द. जिद्द, स्वतःवरील विश्वास, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याची आस. विष्णुपंत छत्रे यांच्या या जिद्दीला खरंच कोटी कोटी प्रणाम. तुला सांगतो आजचा आता बोलू शकतो आम्ही. बस. काय झालं? तुम्ही ना हे असले जीव घेणे प्रकार करू नका बरं. काय गरज होती तुम्हाला त्या पिसाळलेल्या हत्तीसमोर आपला घोडा घेऊन जायची? आला असता अंगावर, म्हणजे तुम्हाला ना कसली चिंताच नाहीये. पण मला आहे ना, रोज जीव टांगणीला लागलेला असो तुम्ही घरी येईपर्यंत, आणि त्यात हे लोक हे असल्या गोष्टी सांगतात. अगं पण तुला काळजी करायचं काही एक कारण नाही. कित्येक वर्ष झाले हे मी काम करतोय. या विद्येत आता मी पारंगत झालोय. विद्येत पारंगत असला तरी जीवाची खात्री आहे का? अहो पेशवे सुद्धा पारंगत होते, परंतु शत्रू तर बलाढ्यच होता ना. केलाच ना त्यांनी त्यांचा पराभव. मग काय म्हणतेस? हा व्यवसाय सोडून सरकारी कचेरीत कामाला लागू की काय? म्हणत असशील तर तेही करतो, पण त्यात मला आनंद वाटत नाही. माझा आनंद या प्राण्यांमध्ये, आणि जोपर्यंत माझ्यासोबत हे प्राणी आहेत ना, तोपर्यंत मला काही एक होणार नाही. हे प्राणी म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे. तशी तू पण माझ्यासाठी सर्वस्व आहेसच, पण या प्राण्यांशिवाय मी नाही जगू शकत. आता तुमचा ज्यात आनंद आहे त्यातच माझा आनंद आहे, पण जीवाला जपा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.